सद्विद्या निरूपण या मालिकेच्या 9व्या भागात आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भक्ती आणि ज्ञानाचा संगम. अनेकदा लोकांना वाटते की ज्ञान आणि भक्ती हे दोन वेगळे मार्ग आहेत. पण समर्थ रामदास स्वामी म्हणतात की ज्याच्याकडे ज्ञान आहे पण भक्ती नाही, तो माणूस कोरडा आणि अहंकारी होतो. आणि ज्याच्याकडे भक्ती आहे पण ज्ञान नाही, तो आंधळा आणि अंधश्रद्ध असतो. खरी सद्विद्या या दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाफ आहे. समर्थांच्या मते ज्ञानेविण भक्ती नाही, भक्तीविण ज्ञान नाही. म्हणजेच तुम्हाला परमेश्वराचे किंवा सत्याचे ज्ञान झाले तर तुमच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम आणि भक्ती आपोआप निर्माण होते. ज्याला आपण सद्विद्या म्हणतो ती आपल्याला हेच शिकवते की आपण कितीही मोठे झालो, कितीही शिकलो, तरी त्या अथांग निसर्गासमोर किंवा ईश्वरासमोर आपण नतमस्तक होणे आवश्यक आहे. ही नम्रता आणि समर्पण म्हणजेच खरी भक्ती. आजच्या काळात आपण फक्त इन्फॉर्मेशन आणि स्किल्स मागे धावत आहोत, पण आपल्या आयुष्यातून डिव्होशन म्हणजेच श्रद्धा हरवत चालली आहे. जेव्हा आपल्या कर्मामध्ये भक्तीचा ओलावा असतो तेव्हाच ते कार्य यशस्वी होते आणि आपल्याला समाधान देते. सद्विद्या असलेला माणूस हा केवळ बुद्धीने विचार करत नाही, तर तो हृदयाने काम करतो. त्याचे ज्ञान त्याला मार्ग दाखवते आणि त्याची भक्ती त्याला शक्ती देते. हाच तो बॅलन्स आहे जो समर्थांना आपल्याकडून अपेक्षित आहे. जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात अतुलनीय यश मिळवायचे असेल तर आपल्या ज्ञानाला भक्तीची जोड द्या. तुमचे काम हे ईश्वराची सेवा मानून करा. जेव्हा ज्ञान आणि भक्ती एकत्र येतात तेव्हा तिथे अशक्य काहीच उरत नाही. या मालिकेच्या शेवटच्या टप्प्यावर येताना आपण हाच विचार करूया की आपले शिक्षण आपल्याला केवळ हुशार बनवत नाहीये ना, तर ते आपल्याला एक कृतज्ञ भक्त सुद्धा बनवत आहे. समर्थांचे हे अमूल्य विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.